हरिओम. योगदास श्री जयगणेश जोशी यांनी निरूपण केलेले कैवल्य उपनिषद मंत्र क्रमांक 5. विविक्त देशेच सुखासनस्था सुची समग्री वशीर शरीर अत्याश्रमस्था सकलेंद्रियाणी निरुद्ध भक्त्या स्वगुरुं प्रणम्य हत्पुंडरीकं विरजं विशुद्धं विचिन्त्य मध्ये विशदं विशोकम. एकांत जागी आणि सुखासनात शुद्ध होऊन मान डोके शरीर एका सरळ रेषेत उभे ठेवून संन्यासाश्रम वृत्तीने सर्व इंद्रियांचा निरोध करून भावभक्तीने आपल्या गुरूंना प्रणाम करून आपल्या निर्लेप हृदय कमळावर निर्मळ विशुद्ध कल्पनातीत दुःखातीत होऊन आत्मब्रह्माचे चिंतन करावे. एकांत जागी आणि सुखासनात. ध्यानासाठी एकांतवास आवश्यक आहे. एकांतवास याचा अर्थ अरण्यात पळून जायचे असा नाही, तर सत्व विसरायचे आहे. काये वाचे मने सर्वस्व विसरायचे आहे. आपण नाहीच अशी आपली अवस्था करायची आहे. एकांतासाठी कुटुंबापासून समाजापासून दूर विजनवास मिळाला तर एकांत चटकन साध्य होऊ शकतो. अशा ठिकाणाची नीरव शांतता आपल्याला एकांत साध्य करायला उपयुक्त होते. परंतु आपले महाविचित्र मन आपल्या एकांतात अडथळा आणते. कारण आपण निवडलेले ठिकाण कितीही सर्वांपासून दूर असले तरी तेथे आपण आपले मन आपल्याबरोबर घेऊन जातो. ते तेथे त्या दूर ठिकाणीही आपले काम सुरूच ठेवते. उलट शांतता मिळाली की त्याचा फायदा घेऊन मन नेहमीपेक्षा जास्त जोमाने असंख्य विचारांचा कारखाना सुरू करते. विचारांवर विचारांचे मोहळ उठवते. याचा अर्थ एकांतवास म्हणजे विजनवास असा नसून आपली आपल्यापासून सुटका असा घ्यायचा आहे. मग आता याचा अर्थ असा आहे की जर आपण कुटुंबात समाजात असूनही स्वतःला विसरू शकलो तर विजनवासी व्हायची गरज नाही. एखाद्या ठिकाणी जर आपण अमन अवस्था साध्य करू शकलो तर ती जागा कुठे आहे हे गौण झाले. आपण कुटुंबियांच्या सहवासात समाजात असूनही एकांतात राहू शकतो. तसेच आपण विजनवासी गडबड गोंधळात असू शकतो. कारण एकांत ही आपली आंतरिक अवस्था आहे, त्याचा बाह्य जगताशी काहीही संबंध नाही. एकांत म्हणजे आपण स्वतःलाही आपल्यापासून दूर करायचे आहे. आपल्या एकाचाही अंत करायचा आहे. देहादी इंद्रियांचे भान नष्ट करायचे आहे. विदेही अवस्था प्राप्त करायची आहे. आपण जेथे आहोत तेथे आपण आपल्यासाठी निर्जन व्हायचे आहे. आपण आपले अस्तित्व विसरून जायचे आहे. हे वस्तू जगत आपल्यासाठी नष्ट करायचे आहे. म्हणजेच आपले आपण न राहता सर्वस्वाच्या अतीत पार पलीकडे निघून जायचे आहे. या आपल्या विश्वापासून दूर कुठेतरी उभे राहायचे आहे. त्या परममूळ ऊर्जा स्त्रोतात स्वरूप व्हायचे आहे. कैवल्य प्राप्त करायचे आहे. ध्यानासाठी सुखासनात बसणे आवश्यक आहे. सुखासन याचा अर्थ शरीराला सुख मिळेल असे आसन असा घ्यायचा नाही. कारण मग बहुतांशी जणांना हवेत उष्मा असेल तर थंड जागी, गारवा असेल तर दुलई घेऊन मऊ मऊ गादीवर लोळणे हेच सुखासन असेल. सुखासन याचा अर्थ ज्या आसनात शरीराचा कमीत कमी वापर होईल असे आसन. यासाठी ध्यानासन, पद्मासन, वज्रासन, सुखासन, साधी मांडी, खुर्चीवर बसून, गादीवर झोपून इत्यादी आसने उपयुक्त आहेत. याची उपयुक्तता उतरत्या क्रमाने कमी कमी होत जाते. तेव्हा ज्याला जसे जमेल तसे त्याने यादीतील शक्यतो वरच्या क्रमांकाचे आसन स्वतःसाठी निवडावे. आसन काये वाचे मने साध्य व्हावे लागते. जसे शरीर निश्चल ठेवायचे आहे तसेच मौन राखून अमन व्हायचे आहे. शरीर म्हणजे देहादी इंद्रिय, जिव्हा, मेंदू, स्मृती आणि मन यांची कोणतीही कसलीही हालचाल करू नये. यांची चालना पूर्णपणे स्थगित झाली पाहिजे. प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सर्वस्व विसरून ध्यानाच्या धारणेवर एकाग्र व्हायचे आहे. शारीरिक आसनाबरोबरच आपले शरीर आणि जमीन यामध्येही आसन असावे. तसे नसेल तर आपल्या शरीरातील ऊर्जा जमिनीत प्रवाहित होईल.
हे आसन सुती असावे. आपल्या शरीरातील ऊर्जा जमिनीत प्रवाहित होणार नाही असे आसन घ्यावे. त्यासाठी आसन घातल्यावर आपल्या शरीराचा जमिनीशी किंचितही संपर्क होऊ देऊ नये. आपल्या शरीरातील ऊर्जा आपल्याच शरीरात वर्तुळाकार प्रवाहित होत असते. ध्यानासाठी याची आवश्यकता असते. यात खंड होणार नाही याची काळजी घ्यावी. आसनांच्या जास्त सविस्तर माहितीसाठी माझे योग साधना हे पुस्तक अभ्यासावे. अध्यात्मामध्ये ध्यानासाठी परमात्म्याच्या साक्षात्कारासाठी शुद्धी अपेक्षित आहे. काये वाचे मने अंतर्बाह्य शुद्धी तर ठेवायचीच आहे. ती तर भौतिक नित्य व्यवहारातील शुद्धी आहे. परंतु येथे काये वाचे मने अंतर्बाह्य शुद्धीच्याही अतीत शुद्धी ठेवायची आहे. ही शुद्धी अध्यात्मासाठी फार मोलाची आहे. वास्तवात अध्यात्मात काये वाचे मने अंतर्बाह्य शुद्धीच्याही अतीत हीच शुद्धी अपेक्षित आहे. अशी शुद्धी परमात्म्याचा साक्षात्कार घडवून देते. नित्य जीवनात दररोज स्वच्छ स्नान करावे. आपले अंग प्रत्यंग स्वच्छ ठेवावे. नाकाबरोबरच आपले संपूर्ण अंग श्वासोच्छ्वास घेत असते. यामुळेच आंघोळ केल्यावर आपण ताजेतवाने होतो. उन्हाळ्यात थंड आणि हिवाळ्यात उष्ण पाणी अंगावर घेतले की अंग प्रत्यंग पुलकित होते. हिवाळ्यात अंगावर पांघरूण घेतले की ऊब येते. याचे कारणच हे आहे की आपले संपूर्ण शरीर श्वास घेत असते. त्यासाठी आपल्या शरीराचे रंध्र स्वच्छ आणि मोकळे असले पाहिजे. पुरुषांनी दररोज दाढी करावी. नित्य नियमित केस कापावेत. स्त्रियांनी केस व्यवस्थित स्वच्छ ठेवून नीट बांधावे. आपले ओंगळ प्रदर्शन करू नये. वाचेने चांगले तेच बोलावे. मनात कोणत्याही वाईट विचारांना थाराही देऊ नये. चांगले वाईट ठरवण्यासाठी एक साधी गोष्ट लक्षात घ्यावी. जे बोलणे किंवा जे विचार आपण आपल्या आई वडील, लेकी सुना, जावई, नातवंडे यांच्यासमोर बोलू शकतो, त्यांच्याशी किंवा समाजात जाहीरपणे त्यावर चर्चा करू शकतो, ते बोलणे किंवा ते विचार चांगले असतात. आपल्या आचारांचा, विचारांचा आपल्या सर्व अंग प्रत्यंगावर परिणाम होत असतो. कुविचाराने आपले सर्व अंग मलिन होत असते. तसेच सुविचाराने आपले सर्व अंग पुलकित होत असते. बोलताना किंवा विचार करताना अनेक प्रकारे आपण हातपाय हलवत असतो, डोके हलवित असतो, हाताची नखे कुरतडत असतो, दात करकरवत असतो. आपल्यात जो भाव निर्माण झालेला असतो तो भाव आपण आपल्या अंग प्रत्यंगानेही व्यक्त करत असतो. आपला एकूणच सर्व चेहरा फार संवेदनशील असतो. तो व्यक्त होतो. कित्येक वेळेला आपल्या नकळत आपल्या इच्छेविरुद्ध चेहरा व्यक्त होतो. डोळ्यांच्या अनेक हालचाली करत असतो, भुवई उडवत असतो, आसन बदलत असतो, नाक उडवत असतो, अंगाला घाम येतो, अंग शहारते, अंगाला खाज येते, शरीराचे तापमान बदलते. जागेपणीच कशाला, आपण झोपेतही अनेक हालचाली करत असतो. झोपेतल्या झोपेत कूस बदलतो, बोलतो, हसतो, हातपाय झाडतो, स्वप्न बघतो, कपडे काढतो, घालतोही, उठून चालतो. असे अनेक उद्योग आपण आपल्या नकळत झोपेत करत असतो. यासाठी बोलताना किंवा विचार करताना अंग प्रत्यंगाची हालचाल न करता बोलायची साधना करावी. बोलताना अपेक्षित विषयाखेरीज अन्य विषयांना मनात थारा देऊ नये. नेमके विषयापुरतेच आणि अत्यावश्यक तेवढेच बोलावे. नित्य सत्संग करावा. दररोज आध्यात्मिक विषयात थोडा वेळ तरी स्वतःला गुंतवून ठेवावे. झोपताना जप करत किंवा योगनिद्रा करून किंवा शवासन घालून किंवा हस्तमुद्रा करून झोपावे. आपली नित्य जीवन रहाटी नियमित असावी. नित्य कार्यक्रमाची वेळ ठराविकच असावी. याचा परिणाम किंवा प्रत्यय म्हणजे आपण झोपताना ज्या स्थितीत होतो त्याच स्थितीत आपल्याला जाग येऊ लागेल. एका ठराविक वेळीच आपली झोप पूर्ण होते आणि आपण ताजेतवाने होतो. झोपेत कूस बदलताना आपण पूर्ण जागे होऊन कूस बदलतो. आपल्या अंथरुणावरील पलंग पोसाला आपल्यामुळे झोपेत सुरकुत्या पडत नाहीत. झोपेत बोलणे इत्यादी क्रिया बंद होतात. चालताना आपल्या पायांचा आवाज येणे बंद होते. अध्यात्मामध्ये ध्यानासाठी, परमात्म्याच्या साक्षात्कारासाठी या काये वाचे मने अंतर्बाह्य शुद्धीच्याही अतीत शुद्धी
ठेवायची आहे. ही शुद्धी म्हणजे आत्मशुद्धी. या विश्वात आत्मा परिपूर्ण शुद्ध असतो. त्याच्यासारखे आपण शुद्ध व्हायचे आहे. ध्यानासाठी देहाचे अवास्तव महत्त्व आणि भान गेले पाहिजे. आपण देहाचे चोचले पुरवत असतो. देह जीवित ठेवण्यापलीकडे त्याला आणखी काहीही महत्त्व नाही हे ओळखून त्याप्रमाणे आपले आचरणात असावे. यासाठी आपल्या अंतरात्म्याचा आदर्श ठेवावा. उदाहरण म्हणून प्रतिक्षिप्त क्रियेचा विचार करावा. जेथे देहाला धोका पोचतो आणि जेव्हा इंद्रिय बेसावध असतात तेव्हाच अंतरात्मा प्रतिक्षिप्त क्रिया घडवून देहाचे रक्षण करतो. उदाहरणार्थ, अचानक भीती वाटली की मेंदूच्या विचाराच्याही आधी स्वसंरक्षणार्थ हाताने प्रतिकार केला जातो किंवा पायाने पळ काढला जातो. आगीला हात लागला की चटकन हात मागे घेतला जातो. इतर वेळी तो तसे करत नाही. यावरून आपण देहाची अत्यावश्यक तेवढीच काळजी घ्यायची आहे. त्याला अवास्तव महत्त्व द्यायचे नाही. देहाची किती, कशी, केव्हा, कोणती काळजी घ्यायची याचा विचार करावा. याचप्रमाणे जिभेवर नियंत्रण ठेवावे. शक्यतो मौन असावे. देहबोलीचा उपयोग करावा. अत्यावश्यक असेल तरच बोलावे. इतर वेळी मुखात सतत प्रभुनाम असावे. मनातीत राहण्यासाठी सत्संग करावा. सत्शील चांगल्या लोकांच्या सहवासाने मनात नेहमी प्रभूचाच विचार सुरू राहतो. या आणि अशा साधनेने काये वाचे मने अंतर्बाह्य शुद्धी साध्य करावी. याच्या अतीत जाण्यासाठी नित्य नियमित दिवसभरात काही ठराविक वेळ आपण आत्मा आहोत हे भान राखून निश्चल बसावे. आजूबाजूचे आवाज ऐकावे. हळूहळू बाकी आवाज ऐकू न येता फक्त आपल्या हृदयाचाच आवाज ऐकायला येऊ लागला की समजावे की आपण योग्य मार्गावर आहोत. यात प्रगती करत असावे. याचा ध्यानसमाधी साक्षात्कारासाठी उपयोग होतो. मान, डोके, शरीर एका सरळ रेषेत उभे ठेवून ध्यानाला बसताना आसनस्थ होऊन मान, डोके, शरीर एकाच सरळ रेषेत उभे ताठ ठेवावे. थोडक्यात आपली सप्तचक्रे एकाच सरळ रेषेत उभी यावीत. म्हणजे आपल्यावर गुरुत्वाकर्षणाचा कमीत कमी परिणाम होतो. आपली ऊर्जा गुरुत्वाकर्षणामुळे खाली खेचली न जाता ती ऊर्ध्व मार्गी होते. कुंडलिनी शक्ती सहस्राकार चक्रात जाण्यासाठी याचा उपयोग होतो. ध्यान चटकन लागते. आपले शरीर हलके होते. देहभान कमीत कमी राहते. कित्येक वेळेला आपण वर उचलले गेलो आहोत असे वाटते. प्रत्यक्षात तसे काही झालेले नसते. तसे कुणी सांगत असल्यास त्यावर विश्वास ठेवू नये. आपण जमिनीवरच असतो. गुरुत्वाकर्षण कमी झाल्यामुळे आपली ऊर्जा सर्व शरीरात फिरते. शरीर शुद्ध होते. आपल्याला ब्रह्मतेज येते. आपली कांती तुकतुकीत होते. आपल्याला ब्रह्मचर्य प्राप्त होते. काम करताना एकूणच उत्साह राहतो. कामात अचूकता येते. आळस, झोपाळूपणा, जडत्व जाते. दीर्घारोग्य लाभते. एकूणच शरीराजवळ तादात्म्य कमी होते आणि ते आत्ममार्गी दृढ होते. आपल्याला आत्मभान येते. संन्यासाश्रम वृत्तीने सर्व इंद्रियांचा निरोध करून भावभक्तीने आपल्या गुरूंना प्रणाम करून अशा प्रकारे एकांतवासात सुखासन घालून मान, डोके, शरीर सरळ रेषेत उभे ताठ ठेवल्यावर शरीर आध्यात्मिक साधनेसाठी तयार होते. या 3 क्रिया इतक्या प्रभावी आहेत की आपले शरीर आपोआपच निश्चल होते. त्याच्या आत आपोआपच ऊर्जा प्रभावित होते, प्रज्वलित होते आणि ती सहस्राकार चक्राकडे मार्गस्थ होते. परंतु एवढ्यानेच पुरे होत नाही. यासाठी मनाचे पूर्ण सहकार्य मिळवणे आवश्यक असते. त्यासाठी आध्यात्मिक भाव निर्माण करावा लागतो. यासाठी आपली पूर्ण संन्यासाश्रम वृत्ती असावी लागते. ही वृत्ती एका क्षणात, एका दिवसात तयार होत नाही. आपण कुटुंबात, समाजात राहत असतो. तेथे भौतिक लोभ, प्रलोभने अनेक असतात. आपल्याला या भौतिक वस्तू जगताची चव माहीत असते. त्यामुळे आपण मोहाला बळी पडण्याचे क्षणोक्षणी आपल्या पुढे हजर होत असतात.
यामधूनच मार्ग काढावा लागतो. पाण्यात राहून जसे माशाशी वैर ठेवता येत नाही, तसेच त्यांच्याशी मैत्रीही करून चालत नाही. आध्यात्मिक साधकाला, योग्याला संसारात असूनही संसारापासून अलिप्त राहावे लागते. यासाठी तपश्चर्या करावी लागते. ज्याला साक्षात्कारी व्हायचे आहे, ज्याला परमात्म्याची अनुभूती घ्यायची आहे, त्यांनी आपल्या सभोवती आध्यात्मिक वातावरण तयार करावे. सतत सत्संग करावा. मुखी हरी ओमचा जप करत राहावे. आध्यात्मिकच वाङ्मय वाचावे. गप्पांचे विषय आध्यात्मिकच असावेत. इतर विषयांची माहिती घेतली तर इतर कोणत्याच विषयात रस घेऊ नये. त्यावर मत प्रदर्शित करू नये, चर्चा करू नये. शक्यतो सार्वजनिक समारंभ टाळावेत. त्यातून सहभाग घ्यावा लागला तरी त्यात चव निर्माण करून घेऊ नये. अशा वेळी आपण इतरांजवळ आध्यात्मिक विषयावर गप्पा माराव्यात. त्यामुळे एकतर आपल्याला सत्संग तरी मिळतो किंवा आपल्या आध्यात्मिक विषयांपासून इतरेजण दूर झाल्यामुळे एकांत मिळतो. निदान आपली भौतिक विषय वास्तू जगतापासून सुटका तरी नक्कीच होते. देहादी इंद्रियांचा निरोध साधण्यासाठी योग साधना सातत्याने करणे आवश्यक आहे. योग साधना हा नित्य जीवनाचा एक भाग झाला पाहिजे. त्यात खंड होऊन चालत नाही. योग नमस्कार, योगासने, योग ऊर्जा, प्राणायाम, ओंकार साधना, जप, ध्यान असा नित्य कार्यक्रम चुकवू नये. दररोज जसे जेवण, झोप तशीच दररोज योग साधना आवश्यक आहे. आपल्या नित्य जीवनात योग साधनेला हे असे इतके महत्त्व द्यावे. यासाठी गुरु मार्गदर्शन घ्यावे. योग मार्गदर्शनासाठी योग साधना हे माझे पुस्तक आणि पातंजल योगबोध हे योगसूत्रावरील माझे पुस्तक उपयुक्त आहे. आपण आपल्या अत्यंत आवडीचे पुस्तक वाचत असतो. अशा वेळी आपल्याला आजूबाजूला आवाज झालेला ऐकायला येत नाही, किंवा असे म्हणूया की आवाज ऐकायला आला तरी आपल्याकडून त्याची दखल घेतली जात नाही. वास्तविक पाहता आपण डोळ्यांनी वाचत असतो. वाचण्याशी कानाचा संबंध काहीही नसतो. तरीही अशा वेळी आपल्याकडून आवाजाची दखल घेतली जात नाही. आपण डोळ्यांनी सिनेमा पाहत असतो, कानांनी त्यातील आवाज ऐकत असतो. अशा वेळी तेथून कोणी व्यक्ती इकडे तिकडे गेल्यास आपण त्याची दखल घेत नाही. कुणी हाक मारल्यास आपण ओ देत नाही. कारण अशा वेळी आपण करत असलेल्या गोष्टीतच आपली सर्व इंद्रिय गर्क असतात, व्यग्र असतात. आपण जेव्हा डोळ्यांनी चित्र पाहत असतो तेव्हा आपण त्यात आपली इतर इंद्रिये सहभागी केलेली असतात. आपले सर्व व्यवधान त्यात ओतलेले असते. नेमके हेच ध्यानाच्या वेळी झाले पाहिजे. आपली सर्व इंद्रिये ध्यानातच रत झाली पाहिजेत. एक इंद्रिय जरी त्यात सहभागी नसेल तरी ध्यान लागणार नाही. सर्व इंद्रियांचा निरोध झाला पाहिजे. आपल्या आयुष्यात गुरुला फार महत्त्व आहे. आध्यात्मिक साधकांसाठी तर गुरु अनन्य साधारण व्यक्ती आहे. गुरु म्हणजे आपल्याला सर्वप्रथम ज्याच्यामुळे परमात्म्याचा मार्ग दिसला किंवा आपला चुकीचा मार्ग सुधारायला आपण उद्युक्त झालो किंवा ज्याच्यामुळे आपल्यात आध्यात्मिक बदल झाला अशी व्यक्ती. साधना शिकवण्यासाठी, शिकलेली साधना सुरू ठेवण्यासाठी, करत असलेली साधना योग्य मार्गी जाण्यासाठी, चुकून एखाद्या गाफील क्षणी प्रमाद घडल्यास पुन्हा योग्य मार्गी आणण्यासाठी, अहंकार नष्ट होण्यासाठी, अहंकार निर्माण न होण्यासाठी, शंकांचे निरसन करण्यासाठी, केलेली साधना टिकण्यासाठी, आपल्यातील आध्यात्मिक भाव नष्ट न होण्यासाठी, साक्षात्कार झाल्यावरही साधना सुरू राहण्यासाठी, अशा अनेकविध कारणाने आपल्याला शेवटपर्यंत गुरुचे मार्गदर्शन आवश्यक आहे. यासाठी भावभक्तीने आपल्या गुरूंना प्रणाम करून साधनेला सुरुवात करावी. आवश्यक असल्यास योग गुरूंची तसबीर घरी ठेवावी. कारण गुरु आपली शेवटपर्यंत सोबत करतो. तो देहाने कालवश झाला तरीही आपल्या अंतरी त्याची प्रतिमा कोरलेली असते. ती स्मरणातून आपल्याला प्रेरणा देत राहते. आपली साधना ही आपल्या गुरु माऊलीची आपल्यावर कृपा आहे ही नम्रता असावी. यासाठी जमेल तशी आणि तेव्हा गुरु सेवा करावी.
साधनेला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या गुरुचे श्रद्धेने, भावभक्तीने, आदराने, प्राणांपासून स्मरण करावे. सर्वप्रथम गुरुला कृतज्ञता अर्पण करावी. ध्यानासाठी त्याच्या मार्गदर्शनाची करुणा भाकावी. साधनेला सुरुवात करावी. आपल्या निर्लेप हृदय कमळावर निर्मळ, विशुद्ध, कल्पनातीत, दुःखातीत होऊन आत्मब्रह्माचे चिंतन करावे. आता आपण प्रत्यक्ष साधनेला प्रारंभ करायचा आहे. त्यासाठी आपले अंतःकरण निर्विचारी, निर्लेप असले पाहिजे. स्वच्छ मनाने उपासनेला प्रारंभ करावा. आता एकच कृती करायची आहे आणि ती म्हणजे परमात्म्याचे चिंतन. शुद्ध विचारांच्याही पलीकडे निघून जायचे आहे. आता कल्पनातीत व्हायचे आहे. आता आपल्याला कसलेही तर्क, विकल्प नकोत. आता दुःखाच्याही पलीकडे जायचे आहे. आपण दुःख झाले की त्यामधून बाहेर होण्यासाठी त्याच्या समोर सौख्य उभे करतो. आपण सुखदुःखातून कधीही बाहेर होत नाही. कारण सौख्य आले की त्या मागोमाग दुःख येतेच येते. यास्तव दुःख झाले की ते उपभोगून संपवावे. कसलेही उसासे टाकू नयेत. दुःखाची तक्रार करू नये. दुःखापलीकडे आनंदाचे झाड डोलत असते. आपण सौख्याच्या मोहामुळे तेथे जातच नाही. यास्तव दुःखातीत व्हावे. म्हणजे आपण कुठेही न अडकता मोकळे होतो. आता एकांत जागी आणि सुखासनात शुद्ध होऊन मान, डोके, शरीर एका सरळ रेषेत उभे ठेवून संन्यासाश्रम वृत्तीने सर्व इंद्रियांचा निरोध करून भावभक्तीने आपल्या गुरूंना प्रणाम करून आपल्या निर्लेप हृदय कमळावर निर्मळ, विशुद्ध, कल्पनातीत, दुःखातीत होऊन आत्मब्रह्माचे चिंतन करावे. आत्मब्रह्माचे चिंतन करत राहावे. आत्मब्रह्माचे चिंतन केले जावे. हरिओम.